तुम्ही जर टीनेजर असाल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. टीनेजर्ससाठी स्किन केअर व्हिडिओ बनवा अशा अनेक रिक्वेस्ट आम्हाला कायम येत असतात. सो तीच गोष्ट लक्षात घेऊन मी तुमच्यासाठी आज टीनेजर्स स्किन केअर रूटीन घेऊन आली आहे. हे स्किन केअर रूटीन संपूर्ण नॅचरल असणार आहे. सो तुमच्या किचनमध्ये जे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात तेच इन्ग्रेडियंट्स यूज करून तुम्ही हे रूटीन आरामात करू शकता. प्लस हे जे रूटीन आहे ते टीनेजर्सच्या स्किनची मॅच्युरिटी लेवल, त्यांचे स्किन प्रॉब्लेम्स आणि मेन म्हणजे बजेट हे सगळं काही लक्षात ठेवून डिझाईन केलेलं आहे. सो याचा रिझल्ट तर तुम्हाला खूप छान येणारच आहे. प्लस तुमचे जे स्किन प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा सॉल्व्ह होणार आहेत आणि तुमची पॉकेट मनीसुद्धा खर्च नाही होणार. सो येस, लेट्स गेट राईट इन टू द व्हिडिओ. सो हे स्किन केअर रूटीन 4 स्टेपचं असणार आहे. जी फर्स्ट स्टेप आहे क्लेन्झिंग, त्याच्यासाठी आपल्याला एक नॅचरल क्लेन्झर बनवायचा आहे. सो क्लेन्झर बनवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे. अगदी हाफ टीस्पूनच बेसन पीठ घ्यायचं आहे. सेम क्वांटिटीमध्ये हाफ टीस्पून नीम पावडर ॲड करायची. नीम पावडर म्हणजे कडुनिंबाची पावडर. आणि या दोन्ही इन्ग्रेडियंट्समध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची आहे, अगदी थोडीशी. सो आता मी हे जे क्लेन्झर बनवते ते वन टाइम यूजसाठी आहे. बट देन तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवून याला स्टोरसुद्धा करू शकता आणि रोज थोडं थोडं घेऊन तुम्ही यूज करू शकता. आणि आता हे जे तिन्ही इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांना मिक्स करायला आपण याच्यामध्ये रोज वॉटर ॲड करणार आहोत. म्हणजे याची छान पातळ पेस्ट तयार होईल. आता रोज वॉटर ॲड केल्यानंतर किंवा तुम्ही नॉर्मल पाणीसुद्धा ॲड करू शकता. आता हे आपलं नॅचरल क्लेन्झर तयार झालेलं आहे. सो आता हे जे क्लेन्झर आहे ते तुम्हाला चेहऱ्यावर लावून चेहऱ्यावरती ते रब करायचं आहे. जसं आपण नॉर्मली फेस वॉश करतो तसंच करायचं आहे. फेसला मी रब केलेलं आहे हे नॅचरल क्लेन्झर यूज करून. जर तुम्हाला पॉसिबल असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर हे क्लेन्झर असंच चेहऱ्यावरती 5 मिनिटांसाठी ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांनी तुमचा जो फेस आहे तो नॉर्मल पाण्याने वॉश करायचा आहे. सो आता मी चेहरा टॉवेलने पुसून घेतलेला आहे. आता क्लेन्झिंग नंतर नेक्स्ट स्टेप आहे टोनिंग. आणि टोनिंगसाठी तुम्हाला सिम्पली कुकुंबर ज्यूस म्हणजेच काकडीचा रस घ्यायचा आहे. सो आता मी काकडीचा रस घेतलेला आहे आणि ह्या काकडीच्या रसमध्ये हा कॉटन पॅड आपल्याला डिप करायचा आहे आणि तो चेहऱ्यावरती पुसून घ्यायचा आहे. टोनर मी अप्लाय केलेलं आहे आणि हे टोनर तुम्हाला असंच चेहऱ्यावरती सुकवून द्यायचं आहे. मी इथे कुकुंबर ज्यूस यूज केला होता. बट देन तुम्ही ग्रीन टी यूज करू शकता किंवा नॉर्मल जे रोज वॉटर मिळतं आपल्याला मार्केटमध्ये ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. थर्ड स्टेप आहे मॉइश्चरायझिंग. मॉइश्चरायझिंगसाठी सुद्धा तुम्हाला होममेड मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. बाहेर मार्केटमधून महागडे मॉइश्चरायझर आणायची काहीही गरज नाही आहे. सो होममेड मॉइश्चरायझर कसं बनवायचं याची रेमेडी आम्ही ऑलरेडी चॅनलवरती शेअर केली आहे. रिसेंटली शेअर केली होती, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देईन. सो ते चेकआउट करा. सो हे जे होममेड मॉइश्चरायझर आहे ते स्किनवरती सिम्पली अप्लाय करायचं आहे. सो आता मॉइश्चरायझरसुद्धा अप्लाय करून झालं आहे. सो आता फोर्थ आणि शेवटची स्टेप आहे सनस्क्रीन. सो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी कोणती सनस्क्रीन यूज करायची. तर मार्केटमध्ये कोणत्या चांगल्या क्वालिटीच्या आणि स्वस्त सनस्क्रीन अवेलेबल आहेत आणि स्किन टाईपनुसार सनस्क्रीन कशी निवडावी याच्यावरही आम्ही ऑलरेडी व्हिडिओ केला आहे. तो सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे.
सो तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता आणि तुमच्यासाठी छान सनस्क्रीन सिलेक्ट करू शकता. आता सनस्क्रीन लावायची सुद्धा एक पद्धत असते. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, सनस्क्रीन इज अ मस्ट. सो सनस्क्रीन कशी लावायची हे सुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो एवढी सनस्क्रीन मी आता घेतलेली आहे आणि ती मी संपूर्ण चेहऱ्यावरती डॅब करणार आहे. सनस्क्रीन तुम्हाला अशी पुसायची नसते, ती व्यवस्थित चेहऱ्यावरती डॅब करायची असते, कारण पुसली तर ती निघून जाते. सो सनस्क्रीन कधीही डॅबिंग मोशनमध्ये अप्लाय करत जा आणि सनस्क्रीन जेव्हा तुम्ही लावता तेव्हा चांगली कॉइन साईज अमाऊंट तुम्ही घेत जा सनस्क्रीनची. थोडीशी सनस्क्रीन नसते लावायची. सो थोडंसं हे चेहऱ्यावरती स्प्रेड करून डॅबिंग मोशनमध्ये याला स्किनमध्ये डॅब करायचं आहे. सो सनस्क्रीन लावून झालेली आहे आणि सनस्क्रीन तुम्हाला घरातून बाहेर पडताना 15 मिनिटं आधी लावायची आहे आणि 15 मिनिटांनी तुम्ही बाहेर जाऊ शकता. आपलं हे स्किन केअर रुटीन कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही हे स्किन केअर रुटीन सकाळी आणि रात्री झोपण्याआधी दोन्ही वेळेला करायचं आहे. फक्त रात्री तुम्हाला सनस्क्रीन स्किप करायची आहे. सो अशा प्रकारे एकदम स्वस्तात मस्त आपलं स्किन केअर रुटीन झालं असेल आणि याचा इफेक्टसुद्धा तुम्हाला खूप छान दिसणार आहे. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्ही हे रुटीन नक्की घरच्या घरी फॉलो करा, दररोज फॉलो करा आणि तुमचा फीडबॅक आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.